या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. नमस्कार, मी देवयानी. मुंबई तकच्या वेदर रिपोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघतोय की गेल्या 48 तासांपासून आपल्याला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस बघायला मिळतोय. बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं होतं, ज्याचा परिणाम आपल्याला महाराष्ट्रावरतीही बघायला मिळत होता. आता पुढच्या 48 तासांचा अंदाज काय आहे ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि हे कमी दाबाचं क्षेत्र जे आहे त्याची तीव्रता नक्की किती वाढलेली आहे आणि त्याची तीव्रता कधी कमी होत जाणार आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. आधी आपण सॅटेलाइट इमेज जर बघितली तर आपल्या लक्षात येतं की इथे जे कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार झालेलं होतं ते नंतर डिप्रेशन मध्ये तयार झालं. म्हणजेच त्याची इंटेन्सिटी, त्याची तीव्रता जी आहे ती खूप वाढली. नंतर ते पुढे पुढे सरकत आपल्याला आता झारखंड आणि छत्तीसगडच्या परिसरामध्ये ते जाऊन पोहोचलेलं आहे. आणि त्याचा परिणाम काय होणार आहे तर आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा पाऊस बघायला मिळणार आहे. जोपर्यंत ते पुढे पुढे सरकत राहील तोपर्यंत तिकडनं वाहणारे वारे जे आहेत ते आपल्याला महाराष्ट्राच्या दिशेने येताना बघायला मिळतात. आणि महाराष्ट्राच्या दिशेने ते ज्यावेळेला येतात त्यावेळेला सर्वात पहिले इम्पॅक्ट कुठे होतो तर तो विदर्भात होतो. आणि म्हणूनच विदर्भामध्ये अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे पावसासाठीचा. आता पुढच्या 6 ते 8 तासांमध्ये असं म्हटलं जातं हवामान खात्याकडनं की हे जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे, म्हणजे एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे ज्याला डिप्रेशन असं म्हणतात, तर त्याची तीव्रता ही हळूहळू कमी होत जाईल आणि नंतर तिथली परिस्थिती शांत होईल असं म्हटलं जातंय. पण आत्ताच्या घडीला तरी हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे, तीव्र कमी दाबाचं क्षेत्र, ते ऍक्टिव्ह आहे आणि त्याचाच परिणाम आपल्याला महाराष्ट्रावरती सुद्धा बघायला मिळतोय. त्याचसोबत आपल्याला माहिती आहे की नैऋत्य वारे जे आहेत म्हणजे साऊथ वेस्ट विंड्स जे आहेत त्या साऊथ वेस्ट विंड्स सुद्धा ऍक्टिव्ह आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला मध्य महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी पाऊस जो आहे तो बघायला मिळतोय. अरबी समुद्रातून येणारे हे जे नैऋत्य वारे आहेत त्यांचा तो परिणाम आहे. आता आपण बघणार आहोत की हे जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं होतं जे नंतर डिप्रेशन मध्ये कन्वर्ट झालं ते नक्की कुठपर्यंत पोहोचलेलं आहे. तर त्याच्यासाठी पण पुढच्या स्लाइडवर जाऊया. आता हे बघा, इकडनं सुरू झालेलं कमी दाबाचं क्षेत्र हळूहळू पुढे पुढे सरकत 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 ते आता ऑलमोस्ट रांची पर्यंत पोहोचलेलं आहे. आणि तिकडनं छत्तीसगडमध्ये नंतर पुढच्या काही तासांमध्ये ते शांत होईल असं म्हटलं जातंय किंवा त्याची तीव्रता कमी होत जाईल आणि त्याचा परिणामही कमी होईल असं हवामान खात्याकडनं सध्या म्हटलं जातंय. पण त्याचा थेट परिणाम आपल्याला आता महाराष्ट्र आणि विदर्भावरती होताना बघायला मिळतोय. कारण इकडनं याच्यामुळे जे वारे वाहत आहेत त्यांचा परिणाम आपल्याला विदर्भात बघायला मिळतोय. आता आपण पुढच्या 2 दिवसांसाठीचा काय अलर्ट देण्यात आलेला आहे ते समजून घेऊयात. आता आपण जर बघितलं तर पुण्यातला घाट परिसर असेल, साताऱ्यातला घाट परिसर असेल, कोल्हापूरचा घाट परिसर असेल, इथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे शनिवारसाठी. त्याचसोबत आपण जर गोंदिया आणि भंडारा बघितलं तर तिथे पावसासाठीचा येलो अलर्ट आहे. उर्वरित संपूर्ण विदर्भामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की त्यांनी येलो अलर्टच दिलेला आहे. म्हणजे ते मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकेल. त्याचसोबत तिथे वादळी वारे सुटू शकतात, विजांचा कडकडाट होऊ शकतो असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच थंडर स्टॉर्मची जी साईन आहे ती सुद्धा त्यांनी दिलेली आहे. त्याच्यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली इथे सगळीकडे त्यांनी थंडर स्टॉर्मची साईन दिलेली आहे आणि येलो अलर्ट दिलेला आहे. त्याच्यामुळे मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता त्यांच्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे. आता आपण जर रविवारचा अलर्ट बघायचा झाला तर रविवारी सुद्धा अमरावतीमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. अकोला, नागपूर, भंडारा आणि गोंदियाला सुद्धा येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. तो येलो अलर्ट अर्थातच हा पावसासाठीचा येलो अलर्ट आहे. मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पुन्हा एकदा पाऊस होण्याची शक्यता त्यांनी याच्यामध्ये वर्तवलेली आहे. तेच आपण जर रायगड बघितलं तर रायगड आणि साताऱ्याचा घाट परिसर इथे सुद्धा रविवारसाठी येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे आत्ताच्या परिस्थितीत आपण जर बघितलं तर पुढच्या 48 तासांमध्ये सर्वात जास्त पाऊस जर कुठल्या भागात होईल असं म्हटलं जातंय तर तो पाऊस आपल्याला विदर्भात बघायला मिळणार आहे. शिवाय आपल्याला काही प्रमाणात मध्य महाराष्ट्रातला जो घाट भाग आहे त्या घाट भागाला अलर्ट देण्यात आलेला आहे. उर्वरित शहरी जे भाग आहेत तिथे मात्र फारसा अलर्ट देण्यात आलेला नाहीये आत्ताच्या पॉइंटला. पण अर्थात घाट परिसरामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. तुमच्या इथे काय परिस्थिती आहे, पाऊस येतोय का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.